खरं म्हणजे ह्या जिल्ह्यामध्ये आणि ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा खरं म्हणजे हा नवीन पॅटर्न आलेला आहे आणि हा नवीन पॅटर्न काय आहे हे लोकांना सगळ्यांना जाणून घेतलेलं आहे. तुम्ही आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, जिल्हा परिषद उमेदवाराला 10 लाख रुपये आणि पंचायत समिती उमेदवाराला 5 लाख रुपये असा इथे रेट काढलेला आहे. जर तुम्ही विकास कामं केली होती तर जावा समोर, लोकांच्या समोर जाऊन दे तुमचे उमेदवार समोर, हिंमत असेल तर इलेक्शन लढवा. गेली 9 वर्षांनी हे जिल्हा परिषदचं इलेक्शन होतं आहे, निवडणुका होत आहेत आणि ते निवडणूकसुद्धा तुम्ही फेअर करत नाही आहे. ती लोकशाही संपवण्याचं काम भाजप करत आहे. खरं म्हणजे निवडणुकाच झालं नाही तर लोकांना मतदान कसं करायला मिळणार, जनतेला मतदान कसं करायला मिळणार. नाराज उमेदवार काही नाही आहे. पैशाचे पुढे कोणाची नाराजी नसते. जर एखाद्या गरीब लोकांना, आता हे जिल्हा परिषदचे जे उमेदवार आहेत ते ग्रामपंचायतमध्ये राहणारे आणि गावात राहणारे उमेदवार असतात आणि हे उमेदवार एकदम गरीब, शेती करणारे, काही व्यवसाय करणारे, छोटे मोठे व्यवसाय करणारे, अशा लोकांना जर 10-15 लाख रुपये जर तुम्ही दिलात आणि त्यांना सांगितलात की एक पाठी घ्या म्हणून, तर ते काय करणार आहेत ते उमेदवार. आणि ह्यांची अशी स्ट्रॅटर्जी आहे की कोणाला वाटायच्या ऐवजी उमेदवाराला द्या आणि त्यांच्या पाठी घेऊन टाका, अशी पुढची स्ट्रॅटर्जी. आणि सगळ्याच इलेक्शनला ही स्ट्रॅटर्जी ते वापरलं तर समोरचा उमेदवारच मिळणार नाही, मतदान करायला जनतेला भेटणार नाही, मग लोकशाही कशाला जिवंत राहील. हा प्रश्न याच्या पुढे निर्माण होणार आहे.